माधवीला आज ऑफिसला सुट्टी होती. आवरायची घाई नव्हती. हातात चहाचा कप घेऊन ती बाल्कनीत आराम खुर्चीवर येऊन बसली. बाहेर कुंद वातावरण होतं. कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात होऊ शकते असे वाटत होते. आणि पाऊस पडायला लागला. मनमोहक टपोरे पाण्याचे थेंब बाल्कनीत येऊन पडत होते. कितीतरी वेळ ती एकटक पावसाकडे बघत बसली होती. आज जाऊन बसायचं भान नव्हतं तिला. पहिल्यापासून पाऊस खूप आवडत होता तिला. कितीतरी वेळा छत्री असूनही ती अशीच पावसात भिजत घरी यायची. मनमोहक वातावरणात भान हरपायची ती. पण यावेळचा पावसाळा अगदी एकटा होता. सुना करमत नव्हतं तिला. घरात उगीच पावसाकडे बघून तिला जुने दिवस आठवले. माधवीचं लहानपण छोट्याशा गावात गेलं. मुसळधार पाऊस कोसळायच्या गावात. अगदी सतत धार लागायची. सगळे कंटाळून जायचे पावसाला. माधवी मात्र खुश असायची. पुढे ते शहरात शिफ्ट झाले. इकडे तो कोसळणारा पाऊस खूपच वेगळा भासला तिला. कितीही पाऊस असो, शहरातील लोकांचं काम कधी थांबलं नाही. अशाच एका रम्य संध्याकाळ पाऊस कोसळत होता. वातावरण अगदी छान गार झालं होतं. माधवी ऑफिसहून घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट बघत होती. गुलाबी ड्रेसमध्ये ती त्या दिवशी अतिशय सुंदर दिसत होती. सचिन त्याच बस स्टॉपवरून घरी जायचा रोज. तिथेच ऑफिस होतं त्याचं. तसेच वरचे वर नेहमी बसायचा तो. माधवीला तो बस स्टॉपवर आला. सुंदर माधवीकडे बघत राहिला. बस स्टॉपवर अजून कोणी नव्हतं. पावसामुळे बस येत नव्हती. सचिनने टॅक्सी केली. तुम्हाला सोडू का मी घरापर्यंत? माधवीने होकार दिला. हळूहळू त्यांची ओळख वाढली. ओळख प्रेमात कधी बदलली समजलंही नाही. दोघांनी घरी सांगितलं. घरून होकार होता. दोघं अगदी अनुरूप होते. एकमेकांसाठी रीतसर लग्न झालं. एकदम छान सुरू होतं त्यांचं. लग्नानंतर 15-1 दिवसात दोघं परत ऑफिसला जायला लागले. इतर दिवशी ऑफिस, विकेंडला बाहेर जायचे ते मस्त. पार्टी, एन्जॉयमेंट सुरू होती. सचिन संसारिक होता. माधवी करिअर ओरिएंटेड. सचिनला लहान मुलांची खूप आवड होती. त्याला फॅमिली सुरू करायची होती. माधवीचे खूप लाड करणार होता तो. या विकेंडला तिच्याशी बोलायचं ठरवलं त्याने. संध्याकाळी माधवी घरी आली. तीच हाका मारत, सचिन चल आटोप लवकर, आज पार्टी करणार आहोत आपण. माझ्याकडून पार्टी. झालंय काय पण? सचिन उत्साही होता. अरे चल ना, सांगते रस्त्यात. दोघं निघाले. त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये पोहोचले. सचिन मला प्रमोशन मिळाले. पहिले 6 महिने ट्रेनिंगसाठी जावं लागेल. माधवी भरभरून बोलत होती. सचिन गप्प होता. काय झालं? सचिन बोल ना काहीतरी. तुला नाही आवडलं का माझं प्रमोशन झालंय ते? माधवी अंदाज लावत होती. तसं नाही माधवी, पण आपण फॅमिली स्टार्ट करणार होतो ना. किती स्वप्न बघितली होती मी. आता हे नवीन प्रमोशन म्हणजे परत 1 वर्ष थांबा. आर यू सिरियस सचिन? तुला कळतंय का किती मोठी अचिव्हमेंट आहे ही? ऑफिसमध्ये सगळे टपून बसले होते या जागेसाठी. मी माझ्या हुशारीने मिळवले हे. आणि माझं स्वप्न होतं ते प्रमोशनवर येणे. अगं स्वप्न पूर्ण होतील. पुढे आयुष्य पडले त्यासाठी. आता आपलं वय आहे. तू विचार कर. सचिन समजावत होता. मला काही ऐकायचं नव्हतं. उद्या निघते आहे मी. सकाळची फ्लाईट आहे. ट्रेनिंग उद्या सुरू होईल. माधवी ठाम होती. प्लीज असं करू नकोस माधवी. माझा जरा तरी विचार कर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सचिन काकुळतीला आला होता. तिला विनवत होता. तुझाच विचार करते आहे मी सचिन. आपल्या भविष्याचा विचार करते आहे. तुला समजत नाही का? माधवी चिडली होती. मला तू हवी आहे. आपलं मूल हवं आहे. जास्त अपेक्षा नाहीत ग माझ्या. सचिनचं माधवीने काहीही ऐकलं नाही. निघून गेली ती सकाळी. इकडे सचिन एकटा पडला. माधवीला फोन केला तरी ती नीट बोलत नसे. कामात बिझी झाली होती ती. ट्रेनिंग संपली. तिथून माधवीची बदली दुसऱ्या शहरात झाली. सचिनने शिफ्ट व्हायला नकार दिला. त्यांच्यातील अंतर वाढत गेलं आणि सचिनने माधवीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. सुरुवातीला काही वाटलं नाही माधवीला. ऑफिस कामात झोकून दिलं तिने स्वतःला. थोड्याच दिवसात तेच काम करून माधवी कंटाळली. एकटी पडत गेली. काय नव्हतं तिच्याकडे. आलिशान फ्लॅट, गाडी, पोझिशन. पण तिचा सचिन नव्हता. त्याच्या आठवणी वेळ करायची तिला. 2-3 दिवस लागून सुट्टी होती. आईकडे जाणार होती ती. नको वाटायचं त्या शहरात.
जायला आता. सचिनच्या आठवणी होत्या तिकडे. त्या आठवणी त्रास द्यायला तिला विमान लँड झालं. बाबा आले होते घ्यायला. माधवी घरी गेली. आराम झाला. आईने आवडीचे पदार्थ केले होते. आईने विषय काढला. काय ठरवलं पुढे तू माधवी? लग्न करणार की नाही? आई उगीच तोच विषय काढू नकोस. 2 दिवस आली तर नीट राहू दे मला. माधवी वैतागली होती. आई शांत झाली. माधवीला वाटलं उगीच बोललो आईला. आई तुझ्यासाठी येते मी एवढ्या लांबून. उगीच लग्नाचा विषय नको घेत जाऊ. मला नाही करायचं लग्न आता. अगं पण आम्ही आहोत तोवर ठीक आहे, नंतर कसं होणार? पूर्ण लाईफ पडलं आहे पुढे. आई कळकळून बोलली. होईल जसं व्हायचं तसं. प्रेम एकदाच होतं, सारखं नाही. पण प्लीज आता हा विषय नको. म्हणजे तुझं अजून सचिनवर प्रेम आहे? आई विचार करत होती. त्याला भेटत का नाहीस मग? हो आई, मी सचिनशिवाय कोणाचा विचार करू शकत नाही आयुष्यात. दुसऱ्या दिवशी माधवी आई सोबत खरेदीला गेली मॉलमध्ये. थोडी खरेदी झाली. तेवढ्यात तिला माधवी बाहेरून जाताना दिसली. ती बाहेर आली. तो बाजूच्या दुकानात खरेदी करत होता. काय करावं, जाऊन बोलावं का त्याच्याशी? माधवी विचार करत होती. हाय माधवी. सचिन तिच्या बाजूला उभा होता. काय बोलावं सुचत नव्हते तिला. कशी आहेस? मी ठीक आहे. तू कसा आहेस? कसा असणार तुझ्याशिवाय? माधवीने चमकून बघितलं. मला बोलायचं आहे तुझ्याशी. माधवी ओके, उद्या भेटू मग. नाही, आत्ताच बोलायचंय. सचिन हट्टाला पेटला. माधवीला खरं तर त्याचा हा हट्ट आवडत होता, पण ती काही बोलली नाही. दोघं आईला सांगून कॉफी शॉपमध्ये आले. लग्न करशील माझ्याशी माधवी परत? मी तुला विसरू शकलो नाही. तुझाच विचार करतो मी दिवस रात्र. सचिन एकदम बोलून गेला. मला माफ कर. उगीच तुला घटस्फोट दिला. थोडा सपोर्ट करायला हवा होता मी. सचिन माफी तर मीही मागायला हवी. मीही तुझा अजिबात विचार केला नाही. फक्त माझं स्वप्न, माझं काम याला महत्त्व दिलं. माधवी. दोघं बरेच वेळ बोलत बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एक चांगला मुहूर्त बघून दोघांचं लग्न झालं. सचिनने माधवीच्या आईचे आभार मानले. त्यांच्यामुळे आज ते एकत्र होते. पण यावेळी कधीही वेगळे होणार नव्हते ते. या वर्षीचा पावसाळा जरा जास्तच छान होता माधवी आणि सचिनसाठी. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.